मैत्रिणींनो, आता ऐकूया साहित्य संपदा या मालेत ज्योती सोनवणे यांच्या काही कविता. त्यांच्याशी संवाद साधला आहे आपली रेडिओ सखी सुप्रिया देशपांडे हिनं. नमस्कार मैत्रिणीनो, साहित्य हा समाज मनाचा आरसा आहे असं म्हटलं जातं. समाजात घडणारे, आजूबाजूला घडणारे अनेक प्रसंग, घटना यातून आपल्या मनात भावनांचा कल्लोळ तयार होतो आणि या भावना ज्यावेळी कागदावर उतरवल्या जातात तेव्हा साहित्याची निर्मिती होते. आजच्या साहित्य संपदा या मालेमध्ये आपल्या भेटीला आपली मैत्रीण आलेली आहे ज्योती सोनवणे. तेव्हा त्यांच्याशी आज आपण संवाद साधूयात आणि त्यांच्या काही कविताही ऐकूयात. नमस्कार ज्योतिताई. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार ज्योतिताई, आपल्या संवादाची सुरुवात, आपल्या कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या कवितेनं करूयात. मी तुम्हाला सर्वात पहिली कविता जी ऐकणार आहे तिचं नाव आहे ती. डांबून ठेवलंय तिनं तिच्या मनाला पिंजऱ्यातल्या वाघासारखं. डांबून ठेवलंय तिनं तिच्या मनाला पिंजऱ्यातल्या वाघासारखं. तिनं हस म्हटलं की ते हसतं. तिने हस म्हटलं की ते हसतं. तिने रड म्हटलं की ते रडतं. अगदी सराईतपणे वास्तवाशी काहीही घेणं देणं न ठेवता. अगदी सराईतपणे वास्तवाशी काहीही घेणं देणं न ठेवता तिने थोडंही स्वतःला आवडेल तसं वागायचा प्रयत्न केला तर ताणली जाते बंदूक तिच्यावर. तिने थोडंही स्वतःला आवडेल तसं वागायचा प्रयत्न केला तर ताणली जाती बंदूक तिच्यावर आणि ती सुनावते तिला मर्यादा भारतीय स्त्रियांच्या. आणि ती सुनावते तिला मर्यादा भारतीय स्त्रियांच्या. पुरुष कसाही वागला तरीही चालतं, पण स्त्रियांनी मात्र घराची इज्जत राखायलाच हवी. हेच ऐकत लहानाची मोठी झाली ती. जगावं वाटतं कधी तिलाही स्वच्छंद. जगावं वाटतं कधी तिलाही स्वच्छंद, बिनधास्त, कशाचीही तमा न बाळगता. पुन्हा वाटते भीती त्याच बंदुकीची. पुन्हा वाटते भीती त्याच बंदुकीची. त्यातून एक गोळी जर तिच्यावर सुटली तर चहूबाजूंनी असंख्य गोळ्यांचा वर्षाव होईल. ती त्या पुरात वाहून जाईपर्यंत. ती त्या पुरात वाहून जाईपर्यंत त्यात काही गोळ्या असतील तिच्या आप्तेष्टांच्याही. कारण त्यांना तिचं आतल्या आत झुरून झुरून मरणं मान्य आहे. कारण त्यांना तिचं आतल्या आत झुरून झुरून मरण मान्य आहे, पण मनासारखं जगणं नाही. म्हणून तीच काय अशा असंख्य स्त्रियांनी डांबून ठेवलंय मनाला, आतून रडण्यासाठी व वरतून हसण्यासाठी. आतून रडण्यासाठी व वरतून हसण्यासाठी. खरं तर ज्योतिताई, ही प्रत्येक स्त्रीची व्यथा आहे जी तुमच्या कवितेतून बाहेर पडली आहे. तर या कवितेचा जन्म कसा झाला? या कवितेचा जन्म होण्याचं कारण म्हणजे माझी शाळा. मी ज्या शाळेत शिकवते तिथे आजूबाजूला सर्व सामान्य वर्गातल्या स्त्रिया आहेत. आणि सामान्यच काय, सर्वच वर्गातल्या स्त्रियांचं हे दुःख आहे. त्या जेव्हा भेटायला पालक म्हणून येतात आणि त्यांच्या जेव्हा त्या अडचणी सांगतात आणि तेव्हा लक्षात येतं की खरंच किती मनात दुःख असतं आणि त्या दुःख घेऊन नेहमी चालत असतात. आणि म्हणूनच बऱ्याच जणींचा अनुभव जेव्हा मी ऐकला आणि त्यावरून मला ही कविता सुचली. तुम्ही शाळेमध्ये ही कविता सुचली असं सांगितलं, तर तुम्ही काय करता नेमकं? मी शिक्षिका आहे. आणि तुमचं शिक्षण काय झालेलं आहे? माझं शिक्षण MA BEd आहे. तसं पाहिलं तर मी DEd वरच 10वी बेसवर DEd झालं आणि त्यावरच सर्व्हिसला लागले. पण मी इन सर्व्हिसमध्ये बाकीचं पूर्ण शिक्षण केलं. तर आता सध्या माझं शिक्षण जे आहे ते MA BEd आहे. ज्योतिताई, मला असं जाणवत आहे की तुमच्या कविता ह्या स्त्री वर्गावर आधारितच आहेत. तर काय व्यथा जाणवत आहेत तुम्हाला? शहरी आणि ग्रामीण भागातल्या स्त्रियांमध्ये काय फरक आहे? तर मी दोन्ही भागामध्ये राहिलेली आहे. माझं बालपण पूर्ण हे खेड्यात गेलं. मी 8वी पर्यंत माझ्या मामाचं गाव अगदी छोटंसं गाव आहे, सौंदलगाव म्हणून, या ठिकाणी माझं बालपण गेलं. म्हणून तिथल्या स्त्रियांचेही अनुभव माझ्या पाठीशी आहेत. मी तिथे राहत असल्यामुळे प्रत्यक्ष त्यांचे दुःख पाहिलेले आहे. आणि आता शहरात आल्यावरही शाळेत जेव्हा मी पालकवर्गांशी भेटते तेव्हा त्यांचं घरचं वातावरण, त्या मुलांना शिकवण्यासाठी कशा मरमर करताय, धुणं भांड्याचं काम करताय आणि त्यांना घरातून तसा पतीकडनं सपोर्ट मिळत नाही. आणि अशामुळे त्यांना जे काय दुःख आहेत त्या कधी कधी त्या मुलांच्या बाबतीत त्यांना जेव्हा भेटायला बोलवलं तेव्हा त्या सांगत असतात. आणि त्यावरूनच मला एक बाई भेटून गेली की एक कविता सुचते. तुम्हाला कविता सुचते असं आता तुम्ही सांगितलं, तर पहिली कविता केव्हा सुचली? माझी पहिली कविता तसं मी DEd झाले तेव्हा सुचली. मला DEdला असतानाच मला कविता सुचत होत्या आणि त्या मांडत नव्हते. कविता तशा खूप आठवत होत्या, चारोळ्या करत होते, पण कविता अशी कधी मांडून ठेवली नाही. पण मला जी पहिली कविता सुचलेली ती मला आठवते.
ती छत्रपती शिवाजी महाराजावरची कविता आहे. कवितेचं नाव आहे जन्म घेताल का शिवराया पुन्हा. ज्यावेळेस तुम्ही शाळेमध्ये होतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकत होतात, तर त्या अभ्यासातून तुम्हाला ही कविता सुचली? अगदी चौथीचा इतिहास माझा सर्वात आवडता इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सविस्तर माहिती त्याच्यामध्ये आहे. त्यांनी आखलेल्या मोहिमा कशा प्रकारे, मला तर ते एक चमत्कारी पुरुषच वाटायचे. आणि जेव्हा आमचे शिक्षक शिकवायचे आणि मी घरी गेले की तो एक एक प्रसंग मला 8-8 दिवस असा बेचैन करायचा की कसं केलं असेल, हे कसं घडलं असेल. आणि तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत आणि ते आजही मी त्यांना आदर्शच मानते. तेव्हा मला सुचलेली पहिली कविता ती आहे जन्म घेताल का शिवराया पुन्हा. असेल का जिजाऊ कुणी, जन्म घेतील का शिवराया पुन्हा. होतो आहे ऱ्हास नीतिमत्तेचा, थांबेल का हा रास पुन्हा. होतो आहे ऱ्हास नीतिमत्तेचा, थांबेल का हा रास पुन्हा. ज्योतिताई, तुम्ही तुमच्या कविता आतापर्यंत कुठल्या कार्यक्रमात वगैरे सादर केलेल्या आहेत का? राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये जवळपास 25 ते 30 ठिकाणी आतापर्यंत मी माझ्या कविता सादर केलेल्या आहेत. अच्छा, मग त्यावेळेस कवितेचे विषय कुठले होते तुमचे? त्यावेळेस कवितेचे विषय हे स्त्रियांवर, माझी ओळखच अशी स्त्रीवादी कवयित्री म्हणूनच माझी ओळख आहे. अच्छा. आणि तसे व्यसनमुक्तीवरही मी कविता लिहिते, समाज प्रबोधनावरही कविता लिहिते, पण जास्तीत जास्त माझ्या स्त्रीवादी कविता आहेत. अच्छा, तुम्ही आता सांगितलं की स्त्रीवादी कविता तुम्ही लिहिता, तर मला वाटतं यानंतरची कविता ही स्त्रियांच्या जीवनावर आधारितच असेल. तर कुठली कविता आहे ही? कवितेचं नाव आहे वेळ निघून गेली होती. झाड खूपच घमेंड करत होतं आपल्या रुबाबावर, भला मोठा बुंदा गर्द सावली, आपण सर्वात सरस आहोत या भावनेची चेहऱ्यावर झळाळी. आपण सर्वात सरस आहोत या भावनेची चेहऱ्यावर झळाळी आणि घमेंडही. वेल बिचारी वाढत होती झाडाला बिलगून. वेल बिचारी वाढत होती झाडाला बिलगून, त्याच्या आधाराने स्वतःचं अस्तित्व विसरून. झाड खुश होतं, ती आपल्या आधाराशिवाय जगूच शकत नाही हे पाहून. एका जोराच्या वादळात कोसळलं झाड मुळासकट. एका जोराच्या वादळात कोसळलं झाड मुळासकट उन्मळून. वेल झाली सैरभैर, वेल झाली सैरभैर, जमेस ना तिला ताट उभं राहायला. जपलंच नाही तिनं कधी आपलं अस्तित्व. जपलंच नाही तिने कधी आपलं अस्तित्व. झाडानेही शिकवलं नाही कधी तिला स्वतःचं अस्तित्व जपायला. पाहत होतं झाड तिला याच्या त्याच्या पायाखाली तुडली जाताना. पाहत होतं झाड तिला याच्या त्याच्या पायाखाली तुडली जाताना. डोळ्यातून पाणी गाळत पश्चाताप होत होता त्याला, आणि रागही येत होता स्वतःचा. स्वतःच्या स्वार्थासाठी तिला आधाराशिवाय जगायला शिकवलेच नाही म्हणून. स्वतःच्या स्वार्थासाठी तिला आधाराशिवाय जगायला शिकवलेच नाही म्हणून. आता खूप काही शिकवावं वाटत होतं तिला, पण वेळ निघून गेला होता. वा, अगदी खरंय. तुमच्या या कवितेप्रमाणे अनेक स्त्रियांची ही परिस्थिती आहे आज या समाजामध्ये की त्यांना खंबीर असं कुठलंही नेतृत्व मिळत नाहीये. स्त्री पुरुष समानता हे शब्द काही अंशी खरे वाटतात, पण बऱ्याच वेळा आणखीन त्याच्यामध्ये प्रगती किंवा मानसिकता जी आहे समाजाची ती बदलणं गरजेचं आहे. तर तुमचं काय मत आहे यावर? बरोबर आहे, समाजाची मानसिकता अजिबात बदलतच नाहीये. ते आजही स्त्रियांना तिनं घरातच राहावं, कोणत्याही निर्णयात तिचा सहभाग घेऊच नाही किंवा तिनं आपलं मत व्यक्त करूच नाही. मी सर्व्हिस करणाऱ्या बाया सुद्धा पाहते, आजही त्या पासबुक देतात नवऱ्याकडे आणि स्लिपवर सही करून देतात. आणि त्यांना काही विचारायचं म्हणलं तर तुला काय करायचं, किंवा त्यांची हिंमतच नाहीये की मी विचारेल की मी जो पैसा कमवते त्या पैशाचं तुम्ही काय करणार आहात. म्हणजे कुठलंच स्वातंत्र्य अजूनही स्त्रीला नाहीये, निर्णय स्वातंत्र्य नाही किंवा आर्थिक बाबतीतलं सुद्धा नाही. असेलही काही प्रमाणात, पण पूर्णपणे स्वातंत्र्य आणखी स्त्रियांना मिळालेलं नाही. आणि तिला आजही दबावाखालीच राहावं लागतं. आजही ती दुसऱ्याच्या निर्णयात हाच मिळवत राहते. आणि यामुळेच मला ह्या अशा कविता सुचतात. तुम्ही आता सांगितलं की तुमचे अनेक ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत, तुम्हाला साहित्य संमेलनातही निमंत्रण मिळालेलं होतं. तर तुमच्या ह्या कविता ज्यावेळेस श्रोते ऐकतात त्यावेळेस त्यांचा प्रतिसाद कसा असतो? श्रोत्यांचा प्रतिसाद छानच असतो. म्हणजे काही वेळेला काय होतं की एका कडव्याला टाळ्या वाजतात, एका शब्दाला टाळ्या वाजतात. आणि माझ्या स्त्रीवादी कविता आहेत, पण इथे महिलांचा तर जास्त प्रतिसाद असतोच, पण त्यामध्ये जागरूक जे पुरुषही आहेत त्यांचाही प्रतिसाद चांगला असतो. बरं, यानंतरची कविता कुठली तुम्ही सादर करणार आहात? यानंतर मी जी कविता सादर करते या कवितेचं नाव आहे माय. चेहऱ्यावर सुरकुत्याची जाळी, हातापायाच्या झाल्या काड्या. चेहऱ्यावर सुरकुत्याची जाळी, हातापायाच्या झाल्या काड्या. तरी माय वेचत असते भर उन्हात सनकाड्या. तरी माय वेचत असते भर उन्हाळ्यात सनकाड्या. फाटकीच अंगावर चिंदी, ठिगळाचंच तिचं झंपर. दिनरात करते कष्ट, आयुष्यभराचीच तिची मरमर. अधूनमधून आता मानही तिची थरथरते.
अधूनमधून आता मानही तिची थरथरते, तरी शेतातून येताना गवताचा भारा ती आणते, तरी शेतातून येताना गवताचा भारा ती आणते. चरवीभर दूध ती पाठवते डेअरीला, चरवीभर दूध ती पाठवते डेअरीला, शिपभर दुधाचा चहा करते स्वतःला. मिनमिनत्या डोळ्यात स्वप्न घेऊन एक, लावून ठेवते पैसा शिकतोय म्हणून लोक, लावून ठेवते पैसा शिकतोय म्हणून लोक. पीळ देऊन पोटाला पाठवते पैसा शहराला, शिकून सवरून मोठा साहेब बनवायचंय ना त्याला, शिकून सवरून मोठा साहेब बनवायचंय ना त्याला. साहेब बनल्यावर पोरा सांभाळशील ना माईला, साहेब बनल्यावर पोरा सांभाळशील ना माईला. तिच्या गांजलेल्या देहाची लाज तर वाटणार नाही ना तुला, तिच्या गांजलेल्या देहाची लाज तर वाटणार नाही ना तुला. वा. या कवितेमध्ये जेव्हा मी शहरात बाहेर जाते आणि गावाकडून आलेले मुलं जेव्हा टोळ्याटोळ्याने बसतात, उन्हाळपणा करतात, उगीच इकडे तिकडे फिरत राहतात, तेव्हा मला असं वाटतं की मी स्वतः बालपण गावाकडे गेलेलं आहे माझं. मी पाहते तिथल्या बाया आपला मुलगा बाहेर शिकायला असल्यावर कशा प्रकारे मेहनत घेतात, काय मरमर करून त्यांना पैसे पाठवतात, मुलं इकडे त्या पैशाचा कसा वापर करतात. त्यावरून मला ही कविता सुचलेली आहे. ज्योतिताई, तुम्हाला कविता करण्याचा छंद तर आहेच, तुम्ही शिक्षिका देखील आहात, ज्ञानदानाचं कार्यही करत आहात, यासोबतच आणखीन काय छंद आहेत तुमचे? मला नाट्यलेखनाचा छंद आहे आणि तसं पाहिलं तर मी कवितेच्या अगोदर नाटक लिहिलेलं आहे. जेव्हा मी DED ला होते तेव्हा आम्हाला प्रथमोपचारावर नाटक लिहायला सांगितलं होतं. मग बऱ्याच जणाला प्रश्न पडला तर नाटक कसं लिहायचं, नाटक कसं लिहायचं. मग मी घरी गेले आणि जे लिहायला बसले तर नाटक संपलं तेव्हाच उठले. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा कॉलेजला आले तर सरांनाही खूप आवडलं. एवढंच काय तर त्यांनी 4ही वर्गामध्ये उर्दू, मराठी, फर्स्ट इयर, सेकंड इयर या सर्वांमध्ये ते नाटक फिरवलं. आणि तेव्हा मला लगेच कळलं, अरे मी नाटक लिहू शकते. अरे वा, या सगळ्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली बरं? घरात कोणी आहे का असं? नाही, तसं नाही लेखन म्हणता वगैरे, येत. साहित्याची नाही, मला घरात माझ्या साहित्याचा वारसा नाही आहे. असं कुणीही लेखन वगैरे केलेलं नाही. पण मी माझंही वाचन पहिल्यापासूनच आहे. मी 10वीला असल्यापासूनच वेगवेगळ्या कथा, कादंबऱ्या हे वाचत होते आणि त्याच्यातूनच मला हे कसं सुचलं हे मलाही सांगता येणार नाही. तुम्ही खरं तर स्त्रीवादी लेखिका आहात. कॅमल सुपरफाईन साबुदाणा, शुद्ध आणि सात्विक. मराठी, फर्स्ट इयर, सेकंड इयर या सर्वांमध्ये ते नाटक फिरवलं आणि तेव्हा मला लगेच कळलं, अरे मी नाटक लिहू शकते. अरे वा, या सगळ्याची प्रेरणा तुम्हाला कोणाकडून मिळाली बरं? घरात कोणी आहे का असं? नाही, तसं नाही लेखन म्हणता वगैरे, येत. साहित्याची नाही, मला घरात माझ्या साहित्याचा वारसा नाही आहे. असं कुणीही लेखन वगैरे केलेलं नाही. पण मी माझंही वाचन पहिल्यापासूनच आहे. मी 10वीला असल्यापासूनच वेगवेगळ्या कथा, कादंबऱ्या हे वाचत होते आणि त्याच्यातूनच मला हे कसं सुचलं हे मलाही सांगता येणार नाही. तुम्ही खरं तर स्त्रीवादी लेखिका आहात, कवयित्री आहात, तर एखाद्या स्त्रियांच्या बोल्ड अशा विषयावरती एखादी कविता तुम्ही केलेली आहे का? पुरुषांचं जे वागणं असतं आणि सर्वात म्हणजे महत्वाचं मी हे म्हणेल की जे पुरुष व्यसन करतात, मग ते दारू असेल, गुटखा असेल, तंबाखू असेल, सिगारेट असेल यासारखं. मला असं जाणवलं की आपण बसमध्ये बसतो आणि बसमध्ये आपल्याला जर वास जरी आला, एखाद्यानं सिगारेट पिताना, एखादा गुटखा खाणारा जर आपल्या बाजूला बसला असेल तर गुदमरल्यासारखं होतं. असं वाटतं त्याने आपल्यापासून लवकर उठून जावं किंवा आपण तरी बाहेर उठून जावं. मग असंच एकदा विचार केला की ज्यांना हे व्यसन आहे त्यांच्या पत्नीला किती त्रास होत असेल आणि त्या त्रासाला त्या कसं सामोरं जात असतील. त्यांना तर एकांतातही त्यांच्यासोबत राहायचं असतं. आणि म्हणून मला जी एक कविता सुचली त्या स्त्रियाचा मनाचा तरी कोणी विचार केलाय का? आणि ती कविता आहे, कवितेचं नाव आहे का सोसायचे. ओठ तुझ्या ओठावरी तिने कसेरे टेकायचे, ओठ तुझ्या ओठावरी तिने कसेरे टेकायचे, वास येतो गुटक्याचा मळमळणे का सोसायचे, वास येतो गुटक्याचा मळमळणे का सोसायचे. उग्रवासाचा भपकारा तो, उग्रवासाचा भपकारा तो घेऊन तो घरभर फिरायचे. मग सांगणारे राजा तिने तिचे ते क्षण कुठं शोधायचे, एकांतातले ते क्षण तिचे श्वास कोंडून का घालवायचे. फक्त तुझ्याच सुखासाठी तिने समर्पित का व्हायचे. मोह गुटक्याचा तुला आवरेना तिने ते का स्वीकारायचे. तू व्यसनात पागल तिने तुझ्यासाठीच का झुरायचे, तिने तुझ्यासाठीच का झुरायचे. वा, अगदी खरं आहे ज्योतिताई. स्त्री जीवनाचं जे वास्तव आहे ते काही अंशी तुम्ही या कवितेतून मांडलेलं आहे. पण कसं असतं की स्त्री ज्यावेळेस संसार करायला सुरुवात करते त्यावेळेस आज ना उद्या एखादा तरी आशेचा किरण आपल्याला मिळेल या आशेवर ती जगत असते. पण कोण जाणे पुढे कसे प्रसंग येऊ शकतात, तिचं आयुष्य कसं असेल याची तिला माहिती नसते. तर तुम्ही जाता जाता आपल्या मैत्रिणींना काय सांगाल? मी माझ्या मैत्रिणीला हेच सांगू इच्छिते आणि अनेक कवी संमेलनामधूनही मी कविता सादर करत असते की स्त्रियांचं आयुष्य हे घरासाठीच जातं. ती घर सोडून बाहेरचा विचारच करत नाही. ती नोकरी करणारी असो
की गृहिणी असो, आपलं सर्वस्व त्या संसारासाठी लावत असते. आणि लहान मुलं असतात तर तेव्हा तिचं ते गरजेचंच असतं. जेव्हा आपण 40-45 ओलांडतो तेव्हा मुलंही मोठं होतात आणि मला असं वाटतं की तेव्हा त्यांनी आपल्या राहिलेल्या इच्छा पूर्ण कराव्यात. मनात काही ना काही इच्छा असतात, पण आपण या संसाराच्या गाड्यात त्यांना दाबत असतो की जाऊ दे, कशाला, काय करायचं, पैसे नाहीयेत, अडचण आहे, असं आहे, मुलं छोटे आहेत, मुलं शिकत आहेत. पण मी माझ्या मैत्रिणीला असं सांगेल की आपल्या घरातलं पूर्णत्व कधीच येत नाही आणि अडचणी कधीच संपत नाहीत. म्हणून एकदा मुलं थोडे मोठे झाले, आपल्या पायावर उभे राहिले आणि तुम्ही 40-45 ओलांडली की नक्कीच मनासारखं वागा. ज्या आपल्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत त्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर हा आशेचा किरण सापडण्यासाठी ती वाट बघत असते आणि ही वाट बघता बघता तिची 40शी केव्हा येते हे तिला समजत देखील नाही. तर अशा 40शीच्या उंबरठ्यावर असलेल्या मैत्रिणींना तुम्ही तुमच्या कवितेच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता? कवितेचं नाव आहे 45. गाठलीस आता 45 तू, गाठलीस आता 45 तू, काय करावं वाटतं ते करून घे. गाठलीस आता 45 तू, काय करावं वाटतं ते करून घे. नकोस ठेवू मनात कोणतीच इच्छा, आता तरी मनासारखं जगून घे. नकोस ठेवू मनात कोणतीच इच्छा, आता तरी मनासारखं जगून घे. मुलांची काळजी घरासाठी काटकसर, मुलांची काळजी घरासाठी काटकसर, आता तरी सोडून दे. बस कर ती मरमर आता, थोडं स्वतःसाठी जगून घे. बस कर ती मरमर आता, थोडं स्वतःसाठी जगून घे. अगदी खरं. कितीही कमावून ठेवलंस कोणासाठी, कोणीच नाव काढत नाही हे लक्षात घे. कितीही कमावून ठेवलंस कोणासाठी, कोणीच नाव काढत नाही हे लक्षात घे. मानवी जन्म मिळाला आहे तुला, त्याचा पुरेपूर आनंद घे. मानवी जन्म मिळाला आहे तुला, त्याचा पुरेपूर आनंद घे. गुंतवून घेऊ नकोस वरचेवर बंधनात, गुंतवून घेऊ नकोस वरचेवर बंधनात, ते कधीच संपणार नाहीत हे समजून घे. गुंतवून घेऊ नकोस वरचेवर बंधनात, ते कधीच संपणार नाहीत ते समजून घे. नयनरम्य आहे ही निसर्गसृष्टी, एकदा डोळ्यात साठवून घे. नयनरम्य आहे ही निसर्गसृष्टी, एकदा डोळ्यात साठवून घे. आत्तापर्यंत केलं नाही आता कसं करू, या विचाराला तू आता सोडून दे. आत्तापर्यंत केलं नाही आता कसं करू, या विचाराला तू आता सोडून दे. बागडू दे मनाला स्वच्छंद कुठेही, बागडू दे मनाला स्वच्छंद कुठेही, त्याला हवं ते करण्याची मुभा दे, त्याला हवं ते करण्याची मुभा दे. आता नाही तर कधीच नाही हे आता तरी लक्षात घे. आता नाही तर कधीच नाही हे आता तरी लक्षात घे. हातपाय गळून बसण्याआधी मनाला तृप्त करून घे. हातपाय गळून बसण्याआधी मनाला तृप्त करून घे. खूप छान. ज्योतिताई, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद.